अरे बापरे अगं काय झालं अरे देवा ऐक ऐक उठ एक मिनिट काय ग बरं वाटतंय का होय 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 आता एकदम ठीक आहे हा ते हळदीचा कार्यक्रम सुरू करा हा रुद्रनं मिरची कुस्करून हळदीमध्ये टाकले मला काय बी करून श्रावणीला वाचवावं लागेल पण काय करू अरे हळद ती बापरे केवढं रक्त येते काकू सुखी हळद पटकन म्हणजे रक्त देतो असं कसं कापलं पण अचानक असं काय करताय रक्त बघा केवढं येतंय मला हळद लावू दे इकडे ना थांबा थोडं झुंबेल पण काही नाही होणार थांबेल आता रक्त सुपरवायझर जरा लक्ष देऊन काम करा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये ना मला कुठलाही विघ्न नकोय हळदीत रक्त सांडलंय अपर्णा एक काम कर जरा दुसरी हळद घेऊन ये हो एक्स्ट्रा आहे मी आणते हां तू बस बाबा माझा तुमच्यावर विश्वास आहे तू का आलास आपलं ठरलं होतं ना एकमेकांना नाही भेटायचं मग का आलास बस माझं लग्न आता रुद्र सरांबरोबरच होणार
आणि ते कोणीही थांबवू शकणार नाही. चालता आत्ताच्या आता इथनं. याचं काय करायचं ना? तुझी एवढी हिंमत? तू श्रावणींना फूस लावायला इथं आलास? मी नीच माणूस आहे. मी तुला काय माहिती रे माझ्याबद्दल? मला जर ओळखत असतास ना तर माझ्या नादी कधी लागलाच नसतास. तुला आत्ता सोडून देतोय, पण माझ्या आणि श्रावणीच्या लग्नात पुन्हा तमाशा केलास किंवा आमच्या आजूबाजूला जरी फिरकलास ना तर कायमचं गायब करून टाकेन तुला. तुला पण कळणार.